महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढतोय का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीमध्ये मनसेनं तटस्थ भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे। स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही म्हणून प्रभाग समितीवर समाधान मानणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। आता प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहिल्यामुळे शिवसेना युपीटीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महापालिका निवडणूक झाली आणि त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये कुठेतरी दुरावा वाढतोय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीमध्ये मनसेनं तटस्थ भूमिका घेतलेली आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे मनश्री कुठेतरी शिवसेना युपीटीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कशा पद्धतीने या संदर्भात सध्या घडामोडी घडतायत? खरं तर आता शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून आपली बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। याचं कारण असं आहे की एकीकडे मनसेनं या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा तटस्थ भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो। तो फटका साधारणपणे एस वॉर्ड, टी वॉर्ड आणि एफ साऊथ या ठिकाणी बसू शकतो। कारण संख्याबळाच्या गणितात मग शिवसेना उद्धव ठाकरे यांचा उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून येऊ शकणार नाही, कारण मनसेने तटस्थ भूमिका घेतलेली आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष मनसे नाही तर किमान काँग्रेसची मदत मिळावी या देखील प्रयत्नात आहे आणि तीच मनधरणी करण्याकरता संजय राऊत हे शिवतीर्थवर आले होते का अशी एक राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण यापूर्वी स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला मिळालेलं नाहीये। ज्या पदाची खरं तर मनसेला अपेक्षा होती तशी चर्चा देखील केली जात होती, मात्र तीनपैकी एकही स्वीकृत नगरसेवकाचं पद हे मनसेच्या पारड्यात पडलेलं नाही आणि त्याच्यामुळे मनसेनं आता ही भूमिका घेतलेली आहे की जर स्वीकृत नगरसेवक पद मिळत नसेल तर आम्ही प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरती समाधान मानणार नाही। कारण जर अशा पद्धतीने प्रभाग समिती अध्यक्षपद घेतलं तर कायमच सबऑर्डिनेट अशा प्रकारची भूमिका ही या शिवसेना आणि मनसेच्या युतीमध्ये मनसेला स्वीकारावी लागेल असा संदेश जाऊ नये याकरता आता मनसेची ही भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही जर स्वीकृत नगरसेवक पद जर आम्हाला मिळालेलं नसेल तर आम्ही प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या एखाद्या पदावरती समाधान मानणार नाही। आणि त्याच्यामुळे आता मनसेला देखील या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे की कशा पद्धतीने जर मनसेची साथ ठाकरेंना मिळाली नाही तर ठाकरेंचं देखील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं देखील नुकसान होऊ शकतं। अशा पद्धतीचा संदेशच आता या कृतीमधून समोर जाताना आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे नेमक्या कोणकोणत्या वॉर्डामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला फटका बसेल याची देखील आता चर्चा सुरू आहे। त्याच्यापैकी 3 प्रभाग जवळपास फटका बसतील अशा पद्धतीने निश्चित होत आहेत। मात्र त्यापुढे जाऊन सुद्धा ठाकरे बंधूंच्या या एकंदरीत युतीच्या समीकरणात कुठे मिठाचा खडा पडतोय का, दोन ठाकरे बंधू हे आता त्यांच्या दुरावा वाढतोय का अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अगदी, आणि त्यामुळे अशीच जर भूमिका खरोखर मनसेनं घेतली आणि त्याचा फटका जर शिवसेना युपीटीला बसला तर येत्या काळात त्यांच्यामधला दुरावा आणखी वाढू शकतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।